इन्व्हिटेशनल स्टेट कराटे चॅम्पियनशिप आयोजित केलेले OSK कराटे क्लब आणि महाराष्ट्र ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। या स्पर्धेसाठी आज आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत। याच्यामध्ये संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील नगराध्यक्ष तळेगाव नगरीचे प्रथम नागरिक यांचा मी या ठिकाणी सत्कार करत आहे। मी राजेश सरांना विनंती करतो की त्यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करायचा आहे। एक मिनिट सर्वांनी स्वागत करायचे पाहुण्यांचं। त्यानंतर सुनील अण्णा शेळके स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष सुदाम भाऊ शेळके तळेगाव दाभाडे नगरीचे नगरसेवक सुदाम भाऊंच्या विनंतीनुसार चिराग भाऊ कांडगे नगरसेवक यांचा सत्कार योगेशजी मारणे करतील। तसेच तळेगाव नगरीचे नगरसेवक निखिलजी भगत साहेब यांचा सत्कार निशांतजी माने साहेब करतील। तसेच नगरसेवक सुदाम भाऊ शेळके यांचा सन्मान आपल्या OSK कराटे क्लबचे सर्वेसर्वा रवींद्र वाघ सर हे करतील। तसेच सर्व मान्यवरांच्या वतीने तसेच सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र वाघ सरांनी ही छान अशी स्पर्धा भरवलेली आहे। त्यांचा सन्मान नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे वस्ताद पाटील यांच्यातर्फे होईल। मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपल्या इव्हेंटला भेट दिली त्याबद्दल मान्यवरांचे शतशः आभार। तसेच मान्यवरांना एक विनंती आहे की आज स्टेट लेवलची कॉम्पिटिशन आपल्या तळेगावमध्ये पहिल्यांदाच भरती आहे। रवींद्र वाघ सरांनी पहिल्यांदाच हा उपक्रम केला। मी सुदाम भाऊंना बोललो होतो, सुदाम भाऊंनी सहकार्य केलं वेळोवेळी। रवींद्र सरांचे खूप खूप आभार। आणि फक्त वस्ताद आपण थोडंसं मुलांना मार्गदर्शन केलं, चिराग भाऊ आपणच मार्गदर्शन करा। आज या ठिकाणी इन्व्हिटेशनल ओपन महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पियन अशा या अलौकिक स्पर्धेचं तळेगाव या ठिकाणी आज ही स्पर्धा चालू आहे। ही स्पर्धा ज्यांनी ऑर्गनाईज केली ते OSK कराटे क्लब तळेगाव दाभाडे, रवींद्र वाघ ब्लॅक बेल्ट 4 त्यांची लेवल आहे। हा अतिशय चांगला उपक्रम आंतरशालीय म्हणजे इंटर स्कूल चॅम्पियन कराटे चॅम्पियन अशी म्हणता येईल। एक चांगलं व्यासपीठ आज या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांना आणि आता या चालू झालेल्या सुट्ट्यांमध्ये पण या मुलांसाठी हा नवीन उपक्रम आणि त्या उपक्रमाने नक्कीच या मुलांचं हेल्थ जे की आत्ताच्या या चालू असलेल्या सगळ्या हायब्रिड जगामध्ये या सगळ्यांचं
स्वास्थ्य हेल्थ नीट राहावं, ते सशक्त व्हावे आणि माझ्या समोर या बसलेल्या सगळ्या आमच्या लहान मुली आहेत यांनाही स्वतःला कसं सेल्फ डिफेन्स करता येईल त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे ह्याचं प्रशिक्षण आणि त्याच्या स्पर्धा या चांगल्या रीतीने या OSK क्लब वाघ सरांनी घेतलेल्या आहेत. या प्रसंगी आपल्याला नेहमीप्रमाणेच जे काय सहकार्य या मावळ तालुक्यामध्ये आमदार साहेब व त्यांच्या स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये सुनीलांना शेळके स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने होत आहे, असं ते पुढेही तुम्हाला या स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आपल्याला सहकार्य होत राहील. आज या ठिकाणी आपल्या या सगळ्याला शुभराशीर्वाद किंवा सहकार्य किंवा भेट देण्यासाठी आम्हा सगळ्यांना म्हणजे या नगरपालिकेचे या तळेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रथम नागरिक संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील असतील, सभापती निखिल भगत असतील, सभापती सुदामभाऊ शेळके असतील, हे सगळे आपल्याला इथं शुभेच्छा आणि आपल्या या सगळ्या कार्यक्रमाला कौतुक करण्यासाठी आलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी इथे आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जे काही स्पर्धक इथं आलेत, जे काही विजयी होतील त्यांच्याही अभिनंदन करतो. ज्यांनी पार्टिसिपेट केलंय त्यांचंही अभिनंदन करतो. आणि असेच कार्यक्रम नक्की या फाउंडेशन मार्फत तळेगावात आणि या मावळ तालुक्यात होत राहतील आणि आमच्या या विद्यार्थिनी मित्रांना सगळ्या स्टुडंटला असंच तुमचं ताकद देण्याचं काम होईल अशी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र स्टेटच्या लेवलच्या कराटे स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या बांधकाम सभापती सुदामजी शेळके, तसेच आरोग्य सभापती निखिलजी भगत, नगरसेवक चिरागजी खांडगे, उपस्थित सर्व विद्यार्थिनी, सर्व स्पर्धक, सर्व अंपायर, आज आपल्या तळेगाव शहरामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रातून आलेल्या सर्व स्पर्धकांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. OSK कराटे क्लब यांच्या माध्यमातून आज स्टेट लेवलची कराटेची स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये जवळपास 450 स्पर्धक सहभागी झालेले आहेत आणि अनेक विद्यार्थी आहेत. कुठलाही खेळ जो असतो, स्पर्धा असते, मैदानी खेळ जो असतो, तो आपल्या या वयामध्ये खऱ्या अर्थानं खेळणं गरजेचं असतं. ह्या वयातच आपलं शरीराला जे वळण लागलं ते अतिशय चांगल्या पद्धतीने लागत असतं. मागाशी सांगितल्याप्रमाणे चिरागजींनी सांगितले की आपली प्रकृती याच्यामुळं आपलं आरोग्य अतिशय चांगलं राहतं. आपलं जे मन आहे त्याला सुद्धा एक वेगळी स्फूर्ती या स्पर्धेमुळे भेटत असते. आत्मविश्वास ज्याला आपण म्हणतो तो आपला वाढत असतो आणि सगळं करत असताना आपलं शरीर या वयामध्ये डेव्हलप होत असतं. हे डेव्हलप होत असताना त्याला जशी आपण वळण देऊ तसं ते वळत असतं. त्यामुळे आपली उंची असेल, आपली भूक असेल, आपलं आरोग्य असेल, आपलं मन जे असेल हे वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होत असताना याची खऱ्या अर्थानं शिक्षणाबरोबर कुठल्या ना कुठल्या खेळाची विद्यार्थ्यांना गरज असते आणि ती कुठल्या ना कुठल्या खेळाच्या माध्यमातून आपण करत असतो. ते आज आपण कराटे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी स्पर्धेमध्ये आलेला आहात. अतिशय चांगल्या पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. या स्पर्धेला आणि जे काही सहकार्य म्हणतो आपण, सुनीलांना असतील, आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलांना शेळके असतील, सुधाकर भाऊ शेळके असतील आणि सुदामजी शेळके असतील, यांनी देखील या स्पर्धेला खूप मोठं असं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं ज्या स्पर्धकांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या सगळ्यांना तुमच्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील मनापासून शुभेच्छा देतो. या स्पर्धेसाठी देखील मनापासून शुभेच्छा देतो. आमचे जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
दोनच मिनिटं साहेब. फक्त आपल्या स्पर्धेमध्ये काही आपण बेस्ट स्टुडंट निवडलेले आहेत. त्यांना फक्त आपल्या हस्ते ट्रॉफी द्यायचे. भाऊ या पुढे तुम्ही. तर आजच्या स्पर्धेतील आपण काही बेस्ट स्टुडंट्स निवडलेले आहेत. त्याच्यामध्ये पृथ्वीराज मेमाने,